20व्या क्रमांकाचा अभंग पाहणार. त्या अभंगातला अर्थ पाहण्याच्या अगोदर त्या अभंगातील शब्दांचं उच्चारण करूया. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोरी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाद. योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविना नेम नाही तुझा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. आपण क्रमशः हरिपाठाचा विचार करत आहोत आणि या हरिपाठाच्या चरणांचा विचार करताना आपण कर्ता कर्म आणि क्रियापद यांची योग्य सुसंगती लावून एखादी कविता जशी समजून घेतो तसा हरिपाठ विद्यार्थी मित्र हो आपण समजून घेत आहोत. आता ह्या पहिल्या चरणाच्या मध्ये बघा, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोरी गेले त्यांची. ह्या पहिल्या चरणामध्ये क्रियापद आहे गेली. जाणे हे क्रियापद आहे, पण गेली हे भूतकाळी क्रियापद आहे. कोणाची गेली? त्यांची गेली. त्यांची म्हणताना त्यांचं हे सर्वनाम आहे. मग कर्ता कोण आहे? वैष्णवांची गेली. वैष्णव ह्या अभंगाच्या मध्ये पहिल्या चरणाच्या मध्ये या वाक्याचा अर्थ करताना वैष्णव हा कर्ता आहे आणि गेली ही क्रियापद आहे. वैष्णवांची गेली. मग वैष्णवांची गेली म्हणजे काय गेली? तर गेली असं म्हणत असताना पापे गेली. वैष्णवांची पापे गेली. जे वैष्णव आहे त्यांची पापे गेली म्हणजे ती नाहीशी झाली, नष्ट झाली. किती झाली हे सांगत असताना वैष्णवांची पापे गेली, पण किती? अनंत कोरी पापे गेली. अनंत शब्दाचा अर्थ आहे ज्याला अंत नाही असा, म्हणजे अगणित. कोडी म्हणजे कोट्यावधी. अनंत कोटी पापे गेली. कुणाची? त्यांची म्हणजे वैष्णवांची अनंत कोटी पापे गेली. अनंत कोटी पापे वैष्णवांची ही नष्ट झाली. कशाने नष्ट झाली? तर सांगितलं आहे नामसंकीर्तन जोडी. वैष्णवांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाची जोडी जोडली म्हणजे प्राप्त करून घेतली. अर्थात जोडी ह्या शब्दाचा अर्थ प्राप्ती, जोडी ह्या शब्दाचा अर्थ ठेवा, जोडी ह्या शब्दाचे अर्थ मिळकत. प्राप्ती, जोडी, ठेवा, मिळकत
उपलब्धी अशा अर्थानं जोडी आहे. जोडी शब्दाचा अर्थ या ठिकाणी पेयर्स असं नाही, दोन म्हणतात त्याला, ती जोडी नाही. तर इथे जोडी शब्दाचा अर्थ जोडणे, प्राप्त करणे, हस्तगत करणे, मिळवणे. काय मिळवलं आहे वैष्णवांनी, कोणती प्राप्ती करून घेतली आहे वैष्णवांनी, कोणता ठेवा आपल्याजवळ ठेवला आहे वैष्णवांनी, ह्या अर्थानं जोडी शब्दाचा अर्थ आहे. मग नामसंकीर्तन जोडी, भगवंताचे अनंत नाम आहे, त्या नामांचं नामसंकीर्तन हीच वैष्णवांची जोडी आहे, म्हणजे त्यांची ती प्राप्ती आहे, ही त्यांची मिळकत आहे, हाच त्यांचा ठेवा आहे किंवा हीच त्यांची प्राप्ती आहे. वैष्णवांची नामसंकीर्तन जोडी, आणि ही जोडी जोडल्यामुळे, ही प्राप्ती प्राप्त केल्यामुळे, हा ठेवा त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवल्यामुळे काय झालं आहे, त्यांची अनंत कोटी पापे गेली, त्यांची अनंत कोटी पापे निवृत्त झाली. असा ह्या पहिल्या चरणाच्या मध्ये असणाऱ्या मध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या दृष्टीने हा अर्थ केला. आता आपण त्यातल्या एका पदाचा थोडासा विश्लेषण करून अर्थ करण्याचा प्रयत्न करूया. इथे शब्द वापरला आहे वैष्णवांची. मग मित्र हो, वैष्णव काय आहे, कुणाला म्हणतात विष्णू, कुणाला म्हणतात वैष्णव, त्या वैष्णवांचे काय फीचर्स, कॅरेक्टर्स, काय लक्षण आहे, ह्या सगळ्यांचा विचार आपल्यासमोर साहजिकच येईल. जसं की आपण विद्यार्थी असं म्हटलं मग ती शाळा समोर येते, त्यांचा तो युनिफॉर्म, तो गणवेश लक्षात येतो, मग आपण म्हणतो की हा शाळेचा विद्यार्थी. पोलीस असं म्हटला तर तो खाकी ड्रेस, बेल्ट, टोपी, मग त्यांच्या बाजूला असणारा तो शिक्का, त्यांचं नाव, त्या गणवेशावरून आपण म्हणतो की हे पोलीस आहे. जर आपण भारताचं संरक्षण करणारे आपण सैनिक पाहिले, सोल्जर्स पाहिले, तर त्यांचे कपडे हे निसर्गाच्या मध्ये असणारे जे काही वृक्ष आहे, पानं आहेत, त्याच्याशी मॅच होणारे आहे. मग आपल्याला कळतं की अरे हा त्याचा गणवेश आहे, म्हणून आपण त्यांना सैनिक म्हणतो. त्यांना पोलिसांच्या कपड्यावरून त्यांना आपण पोलीस असं म्हणतो. राज्यकर्ते असेल तर ते पांढरे कपडे सगळे असतात, मग आपण म्हणतो की हा नेता असला पाहिजे. त्यांचे ते लक्षणं असतात, त्यांचे ते फीचर्स असतात. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं की त्याचे काही लक्षणं असतात. MBBAचे विद्यार्थी पाहिले की टाय असणार, बूट असणार, कोट असणार, इन केलेलं छानपैकी शर्ट असणार. ही सगळे लक्षणं त्याचे आहेत. शेतकरी पाहिला की आपण अंगावरती मातीचे ते डाग पडलेले आहेत, बैल आहे, हातामध्ये चाबूक आहे, तो गाई बैलांच्या पाठीमागे चाललेला आहे, असं पाहिलं की आपण त्याला शेतकरी समजतो. तसं विद्यार्थी मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी या पहिल्या चरणाच्या मध्ये ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते वैष्णव आहे. हे वैष्णव कोण आहे तर तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य मनुष्यच आहे. तर त्याला वैष्णव का म्हणायचं, त्यांच्या जीवनशैलीवरून त्यांना वैष्णव हे नाव पडलं आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला भगवान शंकर माहिती आहे, गणेश माहिती आहे, भगवान गणेश माहिती आहे, भगवती देवी माहिती आहे, हनुमंत माहिती आहे, प्रभू रामचंद्र माहिती आहे. त्या वेगवेगळ्या देवता आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर
वेगवेगळ्या देवता आणि दैवत कोणते आहेत ही सुद्धा एक भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर ते वैष्णव शब्दाचा अर्थ करताना मित्र भगवान विष्णू, ज्या भगवान विष्णूंचा विचार आपल्याला मागे एका अभंगामध्ये गेला होता, विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. तेव्हा आपण विष्णू शब्दाचा अर्थ पाहिला होता. विष्णू शब्दाचा अर्थ होतो विषती म्हणजे प्रवेश करणे. परमात्म्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं आणि या विश्वाच्या मध्ये तो परमात्मा अनुस्यूत आहे. म्हणजे त्या कणाकणामध्ये परमात्मा व्यापलेला आहे. असा जो कणाकणामध्ये व्यापलेला जो विष्णू आहे तो परमात्मा सगुण साकार स्वरूप घेऊन राम म्हणजे प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम या रूपाने जन्माला येतो किंवा भगवान श्रीकृष्ण या रूपाने अवतार होतो. तेव्हा आपण ते विष्णू स्वरूप आपण मानत असतो. अशा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम हे विष्णूचे स्वरूप मानले जातात आणि अशा विष्णूचे स्वरूप हे देवता असल्यामुळे यांचे जे कोणी भक्त असतात त्या विष्णूच्या भक्तांना वैष्णव असं म्हणतात. मग या विष्णूच्या भक्तांना वैष्णव जर म्हणत असेल तर त्यांना आपण ओळखायचं कसं, तर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात, कपाळाला असा गंध असतो, त्याला गोपीचंदनाचा टिळा असं म्हणतात, आपल्या अंगावरती शंख व चक्र गदा असे भगवान श्री विष्णूंच्या आयुधांचे चिन्हांकित त्या गंधाच्या द्वारे केलेले असतात. हे झालं बाह्य लक्षण. पांढरे कपडे असतात, मांस भक्षण करत नाही, मदिरा भक्षण करत नाही, परस्त्रीला माऊली समान पाहतात, परधन हे त्याज्य मानतात. अर्थात ह्या सगळ्या लक्षणावरून हे बाहेरचे लक्षण आहे आणि अंतःकरणामध्ये प्रेम, करुणा, सामंजस्य, परोपकार, शांती, दया, सगळ्यांना आपलं म्हणण्याची वृत्ती, अर्थात अंतःकरणाच्या मध्ये सद्गुण आहे आणि बाहेरून परमात्म्याचे आभूषण आहे. गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, त्याला म्हणतात की अंतर्बाह्य लक्षण आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगल, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित शुद्ध कर. काय करतात, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ते कोणत्याही जीवाचा मत्सर करत नाही, कोणालाही ते वाईट समजत नाही. अर्थात हा वैष्णवांचंही लक्षण आहे. आणि दुसरं वैष्णवांचं लक्षण आहे त्या भगवान श्री विष्णूचे जे अनंत नाम आहे त्या अनंत नामापैकी कोणत्याही एका नामाचं ते रात्रंदिवस वर्णन करतात. त्याला नामसंकीर्तन असं म्हणतात. नामसंकीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं उच्चारण. ते उच्चारण एकटं पण करतात, एकटं असेल तर, आणि अनेक लोक असेल तर टाळ, मृदंग, वीणा, संगीत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या भगवंताचं नामसंकीर्तन करत असतात आणि त्याचा उच्चार अगदी मोठ्याने करतात समूहामध्ये. त्याला ही नामसंकीर्तन करणं हीच वैष्णवांची जोडी म्हणजे प्राप्ती आहे. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी प्राप्ती, सगळ्यात मोठा ठेवा, सगळ्यात मोठी कमाई, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कोणती असेल तर रात्रंदिवस त्या विष्णू परमात्म्याचं नामसंकीर्तन करणं, त्याच्या नावाचा उच्चार करणं. आणि ह्या उच्चारणाच्यामुळे काय होतं तर ज्ञानेश्वर महाराज या वैष्णवांनी भगवान विष्णूच्या अनंत नामाच्या पैकी कोणत्या तरी एखाद्या नामाचं संकीर्तन केलं आणि हे नामसंकीर्तन हीच त्यांच्या जीवनातली जोडी, प्राप्ती, ठेवा असं जर मानलं तर अगोदर विष्णूचे भक्त होण्याच्या अगोदर त्यांच्या जीवनामध्ये काही चुका घडल्या असतील, त्यांच्या जीवनामध्ये काही दोष घडले असतील,
त्यांच्या जीवनामध्ये काही अपराध घडले असतील, त्यांच्या जीवनामध्ये कळत नकळत काही चुकीच्या गोष्टी, काही वाईट गोष्टी घडल्या असतील आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात खूप पाप झाले असतील, तर कितीही जरी मोठे पाप झाले असतील तर ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या पापी लोकांना, चुकीच्या लोकांना भगवंताचे दास विष्णूचे नामसंकीर्तन केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये अपराधी भावना राहू नये. अरे माझ्याकडनं एवढं चुकलं, मी तर एवढं केलं आहे, मी शरीराने काही दोष केले, मनाने काही दोष केले, वाचेने काही दोष केले, असे अपराधाची भावना न्यूनगंड एखाद्यामध्ये असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात असू द्या, किती पाप असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय अनंत कोटी पापे, अनंत कोट्यावधी पाप. म्हणजे त्याची गणतीच करता येत नाही. अनंत कोटी, अनंत कोटी पाप जरी असेल तरी ती त्यांची पाप आतापर्यंतच्या भूतकाळातल्या इतिहासाचा आढावा घेता त्यांची सगळीची सगळी पापे निवृत्त होऊन ते ऋषितुल्य अशा आदर्श जीवनाला प्राप्त झाले. म्हणून आपल्या वैदिक सनातन संस्कृतीच्या मध्ये एखाद्या मनुष्याने काही दोष केले असतील, पाप घडले असतील, चुकीचं असेल, पण त्याला चुकीच्या कर्माची जाणीव झाली, पश्चाताप झाला आणि त्याने ठरवलं की आता मी इथून पुढे काही करणार नाही आणि सन्मार्गाला लागला, चांगल्या मार्गाला लागला, तर मग कोणी जरी असेल तर त्याला साधू समजावं, सज्जन समजावं. ही गोष्ट त्या विष्णू परमात्म्याने स्वतः गीतेत सांगितली आहे की अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्यभा साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसा. अपिचेत सुदुराचार, अगोदर जो अत्यंत दुराचारी जरी असला तरी सुद्धा, महापापी असला तरी सुद्धा, तो आता त्याला पश्चाताप झाला, त्याने आपलं जीवन बदलून घ्यायचं ठरवलं, आपल्या जीवनाला परिवर्तन करून जीवनाचं सार्थक करायचं ठरवलं आणि ह्याकरता त्या भगवंताचं नाम मुखामध्ये, त्या भगवंताचं ध्यान अंतःकरणामध्ये, त्या परमात्म्याची उपासना वारी पद्धत पायाने, अर्थात सगळ्या इंद्रियांचा विषय तो परमात्मा जर केला तर कितीही अनंत कोटी पाप असेल तर त्याची ती गेलेली आहे हे कोणावरून समजायचं? बघा, हरिपाठावरून समजायचं. हरिपाठामध्ये एक असं प्रमाण आलं आहे, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरते. वाल्ह्यापोळी संगतीच्यामुळे, कुसंगतीच्यामुळे तो दरोडेखोर बनला. अनेक लोकांना त्यांनी मारलं, एक एक खडा रांजणात भरून ठेवला. असे 17 रांजण त्यांनी त्या पापाचे प्रतीक म्हणून त्यांनी खड्याने भरून ठेवले होते. पण एवढा मोठा जरी असला पण त्याच्या जीवनामध्ये एक साधू, भगवत भक्त, सज्जन, संत मिळाले. साधूचे संगती तरणोपार, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जन. आणि आत्ताच मागे आपण हरिपाठमध्ये हा बंद पाहिला, संतांचे संगती मनोमार्गे होते. अशा भगवत भक्त संतांची, नारदांची भेट झाली. नारदांनी त्याला सांगितलं, बाबा रे, हे कर्म चुकीचं आहे, असं करू नकोस. दुसऱ्याची हत्या करणं, हिंसा करणं, दुसऱ्याला लुटणं, दुसऱ्याचं धन लुबाडणं ही योग्य गोष्ट नाही आहे, सोडून देतो. नारदांच्या मुखातून निघालेले शब्द त्यांनी प्रमाणभूत मानले, त्यांना तो शरण गेला, त्यांच्याकडनं रामनामाची दीक्षा घेतली आणि तो प्रभू रामचंद्रांचा भक्त झाला. त्याला सांगितलं म्हण राम. त्याला राम म्हणता येत नव्हतं कारण त्याने आत्तापर्यंत मारण्याचंच काम केलं होतं, म्हणून तो मारा 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 म्हणत होता. नारदांनी सांगितलं काही हरकत नाही, पण आता इथून पुढे मारा, राम, मारा 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 म्हण.
त्याच्या जीवनात इतकं तपश्चर्या साधना वाढली की तप करता करता तिथे वारूळ तयार झालं. वारूळ त्याला संस्कृतमध्ये वल्मिक असं म्हणतात. आणि ते वारूळ बाजूला केल्यानंतर त्यातून जो बाहेर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व निघालं त्याचं नाव वाल्मिक. पण तपश्चर्या करण्याच्या अगोदर त्याचं नाव होतं रत्नाकर. पण एक रत्नाकर दरोडेखोर पण नारदांच्या सहवासामध्ये आला, विष्णूचा भक्त वैष्णव झाला, रामनामाचं संकीर्तन त्याने केलं की सगळ्या अंगावरती वारुळं तयार झाली. एवढं तो त्या नामाच्या मध्ये रंगून गेला, तपश्चर्या केली, साधना केली, भक्ती केली. त्याची कोट्यावधी पापं निवृत्त झाली. आणि प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदरच नारदांनी दिलेल्या नामाचा प्रभाव एवढा आहे की त्याने रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणून आपल्याकडे जे रामायण आहे वाल्मिकी रामायण, त्या वाल्मिकी रामायणाची निर्मिती त्यांनी केली. एवढं मोठं क्रांतदर्शी कवी बनले. कशामुळे? तर ते विष्णूचे भक्त झाले, ते वैष्णव झाले आणि नामसंकीर्तनाची जोडी केव्हा प्राप्ती त्यांनी मिळवली आणि त्यांच्या जीवनातले अनंत कोटी पापं निवृत्त झाली. हा भूतकाळातला इतिहास वर्तमान काळामध्ये तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, मित्र हो, जर आपल्याकडनं असं काही चूक झाली असेल तर त्याचा पश्चाताप होऊन चांगल्या कर्माकरता आता प्रवृत्त व्हा. नद्या वाहत वाहत गेल्या की समुद्ररूप होतात. ओढे वाहत वाहत गेले नदीला तर ते ओढे नदी होतात, नदीरूप होतात. तसं भगवंताचं नाम घ्यायला लागलं की अजामिळ नावाचा सुद्धा पापी व्यक्ती तो भगवंताचा दास बनला, त्याचे अनंत पाप निवृत्त झाले. अशी एक मोठी गोष्ट आहे. पण आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण तेवढी सांगणार नाही. पण अजामिळाची गोष्टसुद्धा तशीच वाल्मिक ऋषींसारखी आहे. मग आता ज्ञानेश्वर महाराज त्या नाममहात्म्याचं वर्णन करताना पुढचं चरण सांगतात, अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम अतीत. या दुसऱ्या चरणामध्ये दोन गोष्टी मित्र सांगितल्या आहेत. काय सांगितलं आहे पहा, अनंत जन्माचे तप. इथपर्यंत एक वाक्य घ्यायचं. अनंत जन्माचे तप आणि त्याची तुलना बरोबर एक नाम. एका बाजूला अनंत जन्माचे तप बरोबर एक नाम, याची तुलना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आता आणि ह्यावरून वैदिक सनातन संस्कृतीच्या मध्ये मित्र हो, अध्यात्माची साधना ही एका जन्माची नसते. आपण चांगलं कर्म केलं तर ते पुन्हा त्याचे एक चांगली शिदोरी तयार होते, संचित तयार होतो. पुन्हा पुढच्या जन्मात, पुन्हा पुढच्या जन्मात, पुन्हा पुढच्या जन्मामध्ये ही अखंड जो आध्यात्मिक साधना करतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होऊन ती साधना वाढत जाते. जसं एखाद्या मनुष्याने आतापर्यंत अनंत जन्म घेतले आणि अनंत जन्मामध्ये कधी वाचिक तप केलं, कधी कायिक तप केलं, कधी मानसिक तप केलं, कधी शारीरिक तप केलं. अर्थात कायेने, वाचेने, मनाने वेगवेगळ्या पद्धतीची तप अनंत जन्मामध्ये केली आणि एवढे तप करून त्या तपाचं फळ पुण्य, त्या अनंत जन्माच्या तपाचं सामर्थ्य एकत्रित तयार झालं. त्या पुण्याचा प्रभाव काय असेल तर एका भगवंताचं नाम त्याच्या मुखामध्ये येतं. म्हणजे एक भगवंताचं नाव प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक येण्यासाठी अनंत जन्माच्या पुण्याचं शिदोरी बरोबर लागते. तेव्हा भगवंताचं नाव कधी प्रेमाने आपल्या अंतःकरणामध्ये उमटून जिभेवर येतं. जन्म सहस्र ओळखीजे एक वेळा यावा. ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे.
जयाचे वाचे पुढा भुजे, अखंड नाम नाचत असे माझे, जन्म सहस्र ओळखिजे एक वेळा घ्यावया. एकदा देवाचं नाव आपल्या वाणीवरती येण्यासाठी मागच्या अनंत जन्माचं तप लागतं, तेव्हा कधीतरी त्या परमात्म्याचं नाव आपल्याला पटून येतं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, इतकं सोपं आणि येत का नाही? बघा ना, मी अनेक लोकांना कधी कधी सांगत असतो, तुम्ही घ्या. लोक म्हणतात ना ते येतच नाही. मग ते मागच्या जन्मातलं त्यांचं तप असतं. मग म्हटले एवढं परमात्म्याच्या नामाचं महिमा आहे, मग ते अवघड असेल? बाबू म्हणतात नाही, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हरिपाठ जो आहे भगवंताचा नामाचं संकीर्तन आहे, तो हरिपाठ कसा आहे? सुगम. म्हणून हरिपाठाची व्याख्या कशी आहे? सुगम हरिपाठ म्हणजे म्हणायला अतिशय सोपा आहे. त्याला काही पैसा लागत नाही, त्याला काही प्रवास लागत नाही, त्याला विधी लागत नाही. पुढचा अवलंबी तो येणारच आहे. आणि म्हणून तो हरिपाठ सुगम कसा आहे किती शब्द सांगितला, पण या सुगम शब्दाची व्याख्या पुढच्या अभंगात येणार आहे बरं का मित्र, तेव्हा मी सांगेन. पण इथे एवढा समजूया, सर्व मार्ग. इथे मार्ग शब्दाचा अर्थ आहे रस्ता. मार्ग शब्दाचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीला साध्यापर्यंत जाण्याचा तो मार्ग आहे. सर्व मार्ग असं म्हणताना त्या परमात्म्याच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचण्याचे जप मार्ग आहे, तप मार्ग आहे, अनुष्ठान मार्ग आहे, पुरश्चरण एक मार्ग आहे, तीर्थयात्रा एक मार्ग आहे, अन्नदान एक मार्ग आहे, परोपकार मार्ग आहे. असे कितीतरी मार्ग म्हणजे साधन आहे. पण या सगळ्या साधनांच्या मध्ये सगळ्यात सोपं सिंपल कोणतं असेल तर हरिपाठ सुगम. हरिपाठ अत्यंत सुगम आहे. कशापेक्षा सुगम आहे? सर्व मार्गाच्या पेक्षा हरिपाठ हा अत्यंत सुगम आहे. मग कोणकोणते मार्ग आहे? त्या मार्गाचा नामनिर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी याच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये केला आहे. पहा कोणकोणते मार्ग आहे? योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म, माया, गेले ते विलया हरिपाठे. आता त्याचा आपण अन्वय अर्थ करायचा असेल तर त्यामध्ये असणाऱ्या शब्दांच्यावरून अर्थ करायचा असतो. आता हरिपाठे विलया ते हरिपाठे विलया गेले, कसा अर्थ करायचा? ते हरिपाठे विलया गेले. आणि ते ह्या शब्दाने कोणते घ्यायचे? ते या शब्दाने योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म, माया, ते हरिपाठे विलया गेले. हरिपाठे इथे सप्तमी विभक्ती घ्यायची बरं का. हरिपाठे म्हणजे हरिपाठाच्या मध्ये, हरिपाठ या साधनेच्या मध्ये काय? विलयाला गेले. ते विलयाला गेले, ते विलीन झाले, ते लयाला गेले, ते एकरूप झाले, ते त्यामध्ये विलीन झाले, ते त्यामध्ये समाविष्ट झाले. कोण कोण समाविष्ट झाले? तर ते हे सर्वनाम आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. म्हणून ते सर्वनाम आहे. ते कोणत्या नामाचा निर्देश करतात? योग, याग, क्रिया, धर्म, माया ही सगळे नामं आहेत. आणि त्या नामाच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी ते शब्द क्रियापद सर्वनाम वापरलं. ते हरिपाठी विलया गेले, ते हरिपाठामध्ये लयाला गेले. म्हणजे पहा, योग म्हणजे काय रे मित्रांनो? योग एक स्वतंत्र शास्त्र आहे. आपण योगासनं करतो, प्राणायाम करतो. त्या योग शब्दाचा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
अशी योगाचे 8 अंग आहेत. पतंजली महर्षींनी चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी योगाचा अभ्यास सांगितला आहे. पण ज्यांनी फक्त भगवंताचं हरीचं नाम जरी घेतलं तरी योग करून जे फळ प्राप्त होणार आहे ते हरिपाठाने प्राप्त होत असल्यामुळे योगाचं सुद्धा विलिनीकरण हरिपाठामध्ये झालेलं आहे. म्हणून योग हरिपाठे विलया गेले. याग शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ. याग कोणी यज्ञ करायचा, केव्हा यज्ञ करायचा, कशासाठी यज्ञ करायचा, असे यज्ञाचे विविध प्रकार त्यांच्या फलानुसार ठरलेले आहेत. पाऊस पडायचा असेल तर एक यज्ञ आहे. कुणाला पुत्र संतती काही कारणामुळे प्रतिबंधामुळे होत नसेल तर विशिष्ट प्रकारचा यज्ञ केला की ते पण होत असतं. म्हणजे सगळ्या प्रकारचे, कोणाला स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञाने करता येतं, कोणाला इंद्र व्हायचं असेल, कोणाला कुबेर व्हायचं असेल, कोणाला ब्रह्मदेव व्हायचं असेल तर त्या यागाच्याद्वारे यज्ञाच्याद्वारे त्याला त्या पदाला प्राप्त होतो. म्हणून योग. परंतु या याग करून जे फळ प्राप्त होतं ते हरिपाठाने प्राप्त होत असल्यामुळे यागसुद्धा हरिपाठे विलया गेले. क्रिया म्हणजे कर्म, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य आहे, प्रायश्चित्त आहे, असे कर्माचे विविध प्रकार आहेत. पण असे विहित कर्म करून जे फळ प्राप्त होतं ते भगवंताच्या नामाने होतं. म्हणून क्रिया देखील हरिपाठे विलया गेले. धर्म. धर्म शब्दाचा अर्थ आहे जेणेकरून पुण्य निर्माण होईल असं जे काही कर्म, त्या पुण्य कर्मालाच धर्म असं म्हणतात. अर्थात पुण्यकारक कर्माने जे पुण्य प्राप्त होतं ते हरिपाठ केल्याने पुण्य प्राप्त होतं. पुण्याची गणना कोण करी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्यामुळे धर्मसुद्धा हरिपाठामध्ये विलयाला गेला. अधर्म हरिपाठात विलयाला गेला. म्हणजे अधर्माच्यामुळे झालेलं पाप, इथे अधर्म शब्दाने पाप घ्यायचं आणि धर्म शब्दाने पुण्य अर्थ घ्यायचं. अधर्म म्हणजे हरिपाठ जर म्हटला गेला तर हरिपाठाच्यामुळे जे पाप होतं ते पापसुद्धा सगळं निवृत्त होतं, नाहीसं होतं. म्हणून अधर्मसुद्धा हरिपाठे विलया गेले. आणि शेवटचं आहे माया. माया ही एक अचिंत्य शक्ती आहे, भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. ती जीवाला वेगवेगळ्या पद्धतीने बंधनात घालत असते. परंतु भगवंताचं नामचिंतन, भगवंताचा भक्त आपण बनलो की त्याच्या नावाने, भगवंताच्या शरणागतीने मायासुद्धा तरून जाते. म्हणजे मायेचं सामर्थ्यसुद्धा हरिपाठामध्ये विलयाला जातं. गेले ते विलय हरिपाठ. म्हणून हरिपाठ अत्यंत सुगम कसा आहे तर योग, याग, क्रिया, धर्म, माया यांचा स्वतंत्र विचार करायला अतिशय वेळ जातो, ते अवघड आहे. पण हरिपाठामध्ये त्या सगळ्या साधनांचा लय होतो. म्हणजे त्यांचं फळ केवळ हरिपाठाने प्राप्त होतं. हे ज्ञानेश्वर महाराजांनी महिमा सांगितला. पण आपला अनुभव ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या कडव्यात आपला अनुभव सांगतात. ज्ञानदेवी यज्ञ, याग, क्रिया, धर्म, हरिवीन नेम नाही तुझा. आता पहा अर्थ कसा करायचा. ज्ञानदेवी हरिवीन दुजा नेम नाही. ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यामध्ये ज्ञानदेवी हरिवीन दुजा नेम नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केवळ आणि केवळ हरी ह्या नामाचं उच्चारण, हरी ह्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान, हरी ह्या परमात्म्याचं मनाने संकल्प करणं, बुद्धीने विचार करणं, त्याचं वर्णन करणं, त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होणं, त्याच्या सद्गुणांच्या मध्ये आपण विलीन होणं, त्या परमात्म्याचे जे गुण सद्गुण आहे ते आपल्या ठिकाणी आणणं, याच्या व्यतिरिक्त दुसरा मला कोणता नियम नाही. मी दान, उपासना हे वेगवेगळे नियम आहे. कोणी दान करणं हा एक नियम आहे, कोणची तीर्थयात्रा नियम आहे, वेगवेगळे नियम आहे. कोणीचं वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन करणं हा एक नियम आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरीच्या शिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरा कोणताही नियम नाही.
हरीचं नाम उच्चारण करणं हाच नेम आहे. दुसरं आहे, ज्ञानदेवी हरिविण दुजा यज्ञ नाही. आताच मी सांगितले, वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सकाम कर्मासाठी यज्ञ सांगितले, निष्काम कर्मासाठी यज्ञ सांगितले, फलासाठी यज्ञ सांगितले, परंतु नामचिंतन करणं हा सर्वात मोठा यज्ञ आहे. वाहून शके स्नानादी कर्म, अर्थात भगवंताचं नाम यज्ञासारखंच आहे. म्हणून स्वतंत्र यज्ञ न करता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी हरिविण यज्ञ नाही. माझ्या जीवनामध्ये हरीच्या शिवाय दुसरा यज्ञ नाही, म्हणजे भगवंताचं नाम हाच यज्ञ आहे. याग, त्याला यज्ञयाग असं म्हणूया. क्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या काळामध्ये केलेल्या क्रिया आहेत. माणसाचं जीवन वेगवेगळ्या प्रसंगातून जातं, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करावे लागतात. आपत्काल आला तर वेगळं कर्म, आपल्या घरी पाहुणे आले की वेगळं कर्म, आपल्या घरात काही दुःखद घटना घडली की वेगळे कर्म. अशा वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे कर्म करावे लागतात. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणताही कालावधी, कोणताही प्रसंग, कोणतीही वस्तुस्थिती आली तर मी भगवंताच्या नामाच्या शिवाय दुसरी कोणतीही क्रिया करत नाही. ज्ञानदेवी हरिविण दुजी क्रिया नाही. ज्ञानदेवी हरिविण दुजा धर्म नाही, दुसरा कोणताही धर्म नाही. भगवंताचं नामस्मरण करणं हा सर्वात मोठा धर्म आहे. म्हणून ज्ञानदेवी हरिविण दुजा धर्म नाही, ज्ञानदेवी हरिविण दुजा यज्ञ नाही, ज्ञानदेवी हरिविण दुजा याग नाही, आणि ज्ञानदेवी हरिविण दुजी क्रिया नाही. या नामाप्रमाणे त्या क्रियापद आपण लावून घ्यायचे. आणि म्हणून केवळ हरी हा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तुम्ही सुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्यामुळे अगणित पुण्य होईल, दोष निवृत्ती होईल, आणि तुम्ही सुद्धा त्या भगवंताच्या अनंत सद्गुणांच्या पैकी तुम्ही सद्गुणी बनाल. मित्र हो, तुम्ही सद्गुणी बनण्यासाठी हरिपाठाचं नेहमी चिंतन करा.